कालचा दिवस असा राशींमध्ये घालून सकाळी परत पुण्याला आलो आणि त्यानंतर आल्या मी आवरायला घेतलं. सगळ्यात अगोदर तर बेबीला अंघोळ घालायला मम्मीला बोलवलं. तिने तिला अंघोळ घातली. त्याला मी छान असं झोपवलं आणि त्यानंतर मग प्रवासामध्ये खूप कंटाळा आला होता. मग त्यामुळे मीही अशी छान फ्रेश झाली. त्यानंतर सुंदर अशी देवपूजा करून घेतली आणि खूप छान वाटलं देवपूजा करून. देवपूजा करते तोवरच लगेचच हा उठून बसला आणि मग काय त्यानंतर त्याला घेऊन सुगडे पुंजण्यासाठी जे जे लागतं ते सगळं एका ताटामध्ये काढून घेतलं आणि सुगडे पुंजून घेतले. त्यानंतर भोगीची भाजी करायला घेतली आणि त्यामध्ये अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या होत्या. ज्या आपण सुगड्यामध्ये पुंजतो त्याच भाज्यांची भाजी केली जाते. आणि असं म्हणतात ना, जो न खाये भोगी तो सदा रोगी. त्यामुळे म्हणलं की आपण ही भाजी करूयातच. आणि मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. बेबीसोबत थोडा वेळ खेळले आणि त्यानंतर त्याला झोपवलं. मग मीही जेवण करून घेतलं आणि रात्री या दोघा बापलेकांना एकमेकांना कधी भेटतो असं होतं. आणि त्यानंतर त्यांची अशी बराच वेळ मस्ती चालते आणि आता ना आम्ही त्याला बसवायचा प्रयत्न करतो आणि या गोष्टींना तोही खूप छान एन्जॉय करतो. पप्पांसोबत हे सगळं करून झाल्यानंतर मम्मासोबत त्याने छान छान फोटोही काढले आणि असा होता आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.